हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण बघूया मेष राशीसाठी कसं असणार आहे नोव्हेंबर 2025। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण याच्यामध्ये खूप गोष्टी कव्हर करतो, जसं की तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ। त्या व्यतिरिक्त आपण जाणून घेणार आहोत तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे, या येणाऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे, आणि बुक ऑफ आन्सर्सने आपण या महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी तुमच्यासोबत घडणार आहेत तेव्हा तुमचा ॲटिट्यूड रिॲक्ट होताना कसा असायला हवे हे बघणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। सुरुवात करूया आपण। आपली पहिली रास आहे मेष। तो मेष राशीसाठी कसा असणार आहे नोव्हेंबर 2025 हे आपण बघूया। मेष राशीसाठी कसा असणार आहे नोव्हेंबर 2025। रिलेशनशिप छान, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ। रिलेशनशिप मध्ये थोडं तुमचा शब्दाला खूप जास्त मान असेल, थोडं डॉमिनेटिंग स्वभाव असेल तुमचा तुमच्या पार्टनरच्या प्रती, की तुम्ही जे म्हणताय ते त्या तुमच्या पार्टनरने ऐकलंच पाहिजे असा एक आग्रह तुमचा असणार आहे। फायनान्सेसच्या बाबतीत गुड न्यूज यायला थोडा उशीर होईल। काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे असतील तर तुमच्या लक्षात येईल की ज्याचे बेनिफिट जे आहेत ते फार लगेच होणार नाही, जरा लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करण्यासाठी योग्य वेळ आहे। त्यानंतर आलं होतं रिलेशन, फायनान्सेस, करिअरमध्ये ना तुम्ही खूप जास्त स्वतःच्या खांद्यावरती जबाबदाऱ्या इतक्या घेताय आणि त्यामुळे तुम्हाला वर्कलोड जाणवणार आहे। त्याच्यावरती उपाय एकच आहे की तुमचं काम तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा। त्यानंतर बिझनेसमध्ये डेटचा कार्ड रिव्हर्स पोझिशनमध्ये आलंय, विच शोज की खूप महत्त्वाचा डिसिजन या महिन्यामध्ये घेऊ नका, नाही तर त्याचा पश्चाताप होईल। हेल्थच्या बाबतीमध्ये बोन्स रिलेटेड इश्यूज होऊ शकतात, सो त्याची काळजी घेणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे। ठीक आहे, सो हे होतं की ओव्हरऑल कोणत्या घटना घडणार आहेत। व्हिडिओ खूप मोठा न बनवता कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं कव्हर करता येईल याच्याकडे आपला कल असणार आहे। त्यानंतर आपण आज बघणार आहोत साई टॅरोनी की तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे। तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी ह्या महिन्यासाठी काय मेसेज आहे ते बघूया। ओके, द मिरॅकल हॅपन, लुक आउट फॉर द मिरॅकल इन युअर लाईफ। जी गोष्ट तुम्हाला वाटते ना की हे तर अशक्य आहे माझ्या बाबतीत घडणं, म्हणजे चांगल्या हेतूने, चांगल्यासाठी, तर विश्वास ठेवा, गुरूंचं तुमच्यावर लक्ष आहे आणि काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत त्या तुम्हाला एक्सपेक्टेड पण नव्हत्या। दुसरं आहे डेथ इज इनइव्हिटेबल, ओनली गुरु कॅन अल्टर युअर डेस्टिनी इफ ही विशेस। सो काही गोष्टी, काही मुद्दे संपुष्टात येणार आहेत। ज्या गोष्टी विनाकारण चालू होतं तुमच्या लाईफमध्ये त्याला कुठेतरी फुल स्टॉप लागणार आहे असं दिसतंय आपल्याला गुरूंच्या मेसेजमध्ये। आपण बघूया तुमच्या एंजलचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे। ठीक आहे, एंजल्सचा मेसेज आहे की एंजल्सचा मेसेज सांगतो की नो नीड टू वरी। बघा, मगाशी जसं मी म्हटलं की काही गोष्टींना फुल स्टॉप लागणार आहे, जे विनाकारण चालू होतं तुमच्या लाईफमध्ये, तो नो नीड टू वरी। जे होणार आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच होणार आहे। ट्रस्ट, आणि या गोष्टीवर तुम्ही त्याच्यावरती 100% विश्वास ठेवणं अपेक्षित आहे, कारण गुरूंच्या मेसेजमध्ये पण ते चाललंय आणि एंजलच्या मेसेजमध्ये पण तेच चाललंय। आता आपण बोलूया आपल्या आवडत्या सेशन बुक ऑफ आन्सर्स कडे। तर या महिन्यामध्ये तुमच्यासोबत ज्या घटना घडणार आहेत त्याच्याशी रिलेटेड काही ना काही येईल। तुमचा ॲटिट्यूड रिॲक्ट होताना कसा असायला हवे ते आपण बघूया। यू मस्ट ॲक्ट नाऊ, काही गोष्टींसाठी तुम्ही खूप थांबला होतात तर ही योग्य वेळ आहे त्याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी। स्टेप तुमची पहिली पडली पाहिजे। इट्स टाइम फॉर यू टू गो। परत त्याच अर्थाचं दुसरं एक वाक्य आलंय की आता तुमचं पुढचं पाऊल पडलं पाहिजे। इट्स टाइम फॉर यू टू गो। दुसऱ्या अर्थाने जर बोलायचं झालं तर एखाद्या बिनकामाच्या नात्यामध्ये जर तुम्ही अडकलेला असाल त्यातनं बाहेर पडायची सुद्धा ही योग्य वेळ आहे। डू इट अर्ली, लवकरात लवकर करा, आणि यू आर टू क्लोज टू सी, आणि तुम्हाला लवकरच तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात
त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे असं दिसतंय. आणि या गुड नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथे संपवतोय. 1176 लिहून माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हा, मॅनिफेस्ट करा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू सो मच.